23 पॅरालिसिसच्या अटॅक सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या इच्छेनं स्वतःची बोट सुद्धा हलवू शकत नाही, शरीर लुळं पडतं. अमिताभ बच्चनला हा मायस्थेनियस ग्रेव्हिस आहे. सकाळी उठल्यानंतर गोळी खाल्ल्याशिवाय स्वतःच्या इच्छेनं त्याला बोटही हलवता येत नाही. तो 70 वर्ष ओलांडून गेलेला अमिताभ बच्चन आजही आपल्या ध्येयासाठी धडपडतोच आहे, कष्ट करतोच आहे. अमिताभ बच्चनकडे प्रतिभा आहे, अमिताभ बच्चनकडे बुद्धिमत्ता आहे, पण त्याच्याही पेक्षा अमिताभ बच्चनकडे एक सर्वोत्तम गुण आहे, माघारी न फिरण्याचा, अलौकिक सातत्य राखत पुढे जाण्याचा चिकाटीचा गुण. हा गुण ज्याच्यात आहे ना तो यशस्वी होतो. बस जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, अजिबात फिरायचं नाही. झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही सरपटत जा, सरपटता येत नाही घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा आहे. घडवत असते नियती तुम्हाला. संकट, अडचणी, अडथळे, फटकारे मारत असते, पण त्याच्यातूनच ती घडवते. क्षमता प्रत्येकात आहे, फक्त एक करा. एकाग्रता, एकाग्रता म्हणतो ना मी, आमची एकाग्रता होत नाही. पावसाचे थेंब खाली पडतात, पावसाचे थेंब सैरा वैरा पडतात. प्रत्येक थेंबात थोडी का होईना शक्ती असते, पण ती विखुरलेली, भरकटलेली असते, त्याचा वापर नाही करता येत. पण त्या असंख्य पावसाचे थेंब नदीत एकत्र होतात, नदीतलं पाणी धरणात एकत्र येतं आणि धरणावर विद्युत जनित्रात ते पाण्याचं ताकद जातं आणि त्याच पाण्याच्या ताकदीवर वीज तयार होते. भरकटलेलं सगळं एका ठिकाणी आणलं की वीज तयार होते. तुमचे शारीरिक आणि मानसिक सगळ्या शक्ती एका ठिकाणी एकवटा, आपोआप वीज तयार होईल. लहानपणी आम्ही शाळेत प्रयोग करायचो. एक बहिर्गोल भिंग घ्यायचो, म्हणजे नुसतं कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही. उन्हात ताकद आहे ना, पण उन्हात कागद ठेवला तर कागद जळत नाही. पण कागद आणि सूर्य याच्यामध्ये बहिर्गोल भिंग ठेवा, सूर्याचे सगळे किरण त्या भिंगावर पडतात. ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले सगळे किरण एकत्रित होतात आणि त्या बहिर्गोल भिंगातनं एकच किरण खाली येतो. तो सगळ्या किरणांची समुच्चय शक्ती असतो, तो त्या कागदाला क्षणात जाळून टाकतो. एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं, एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र करणं. तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येतं, हवं ते करता येतं. तुम्ही 18 तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही, 1च तास बसा, पण पूर्ण एकाग्रतेनं बसा. 100 वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे. एक जण साधूंकडे गेला, म्हटला साधू महाराज, तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा, यश मिळवा, मला पण यश मिळवायचं आहे, पण काहीतरी मंत्र द्या ना की जेणेकरून मी यशस्वी होईन, 12वीत मला 98% मार्क पडतील, मंत्र द्या ना. साधू महाराज म्हटले, एक काम कर, माझ्या आश्रमात ये, यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडे आहे, ते मी तुला देतो, मिळेल मंत्र तुला. तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला. म्हटला साधू महाराज द्या ना, द्या ना, द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक. साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला. म्हणला याच्यात यशाचा मंत्र आहे. म्हणला एवढी पुस्तकं वाचत असतो तर कधीच 12वीला 98% मिळवून पुढे गेलो असतो. साधू म्हटले मंत्र हवाय ना, वाचावंच लागेल, पण एक लक्षात घे, यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही. कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं. सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं, आधे मध्ये नाही, स्टार्ट टू एंड. मंत्र मिळेल, आणि मंत्र मिळाला तुझ्यासारखा यशस्वी तू. तो मुलगा झपाटल्यागत घरी गेला. घरच्यांना काय कळेना, पोरगं कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलं नाही, आता बरोबर बसलोय, अभ्यास करतच बसलं. ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासून, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. आई 4 वेळा जेवायला चल की सांगून आली, वडील जेवतोय का नाही सांगून आले, ह्याचं लक्षच नाही. येतो येतो तुम्ही जेव्हा रात्र झाली, सकाळ उजाडली, ह्याचं वाचन चालूच आहे.
एक 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 पान वाचून 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 पुढं पुढं पुढं, कारण साधूंनी सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही. तो निघालाय पुढं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अख्खं पुस्तक संपलं. मंत्र काही सापडे ना. मंत्र कुठं आहे? मंत्र तर आहे. शेवटी पुस्तकाचं मागचं कव्हर उघडलं, ते कव्हरचं वरचं पान काढलं आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र. आणि तिथं मंत्र दिला होता, गेले 4 दिवस तू काळ वेळ विसरून स्वतःचं सगळं भान हरपून पूर्ण एकाग्र होऊन ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंस, त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच. तीव्रता हवी, तीव्रता. किती तीव्रतेनं तुम्ही करताय, किती गरज आहे तुम्हाला. एका साधूकडे एक जण गेला, मला देव दाखवा. साधू म्हणले सकाळी ये, नदीवर मी स्नानसंध्येला जातो, तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो. हा सकाळी पहाटे पहाटेच पोचला. साधूंची स्नानसंध्या झाली होती. साधू महाराजांना म्हटला कुठे आहे देव? साधू महाराज म्हणले बाहेर असतो का? पाण्यात चल, पाण्यात दाखवतो. गुडगाभर पाण्यात घेऊन गेले. त्यांनी तिथं विचारलं, बरं आता कुठे आहे? कुठं आहे देव? अरे एवढ्या बाहेर असतो का? जरा आत चल. कमरेपर्यंत पाण्यावर नेलं. त्यांनी परत विचारलं, कुठं आहे देव? अरे अजून आत चल. त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं. कुठं आहे देव? अरे दाखवतो ना. देव काय वर असतो? देव पाण्यात असतो. म्हणून साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दाबून ठेवलं. क्षण 2 क्षण निघून गेले. श्वास कोंडला, जीव गुदमरला. श्वासासाठी धडपड चालू झाली. हातपाय हलवायला लागला, पाय धडपड स्वर करायला लागली. मरतो की काय असं झालं. जीवाच्या आकांतानं धडपड करायला लागला आणि एका अवचित क्षणी साधूने झपदिशी हात काढला, तसा झपदिशी वर आला. नाका तोंडात पाणी गेलेलं. श्वासासाठी धपापत्या उरानं त्याला 2 मिनिटं सुचेना. आणि मग साधू महाराजांनी विचारलं, पाण्यात होतास, गुदमरला होतास, त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली? तो म्हटला श्वासाची, हवेची. साधू महाराज म्हटले पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली, तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल. आम्हाला ती गरज वाटायला हवी, ती आमची गरज व्हायला हवी. आम्हाला ते गांभीर्य हवं. तुमच्या आई वडिलांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. पालकांना वाटतं तुम्ही डॉक्टर व्हावं, काही होणार नाही. फुलसोरे सरांना वाटतं माझ्या क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर व्हावा. नाही, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला वाटायला हवं, तुम्ही त्यासाठी धडपडायला हवं. तुमच्या क्षमता, तुमच्या निश्चयाच्या जोरावर तुम्हाला पुढे नेता यायला हव्यात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या जगात काहीच अशक्य नाही, काहीच नाही. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. अरे एवढीची मुंगी जर ध्येयापर्यंत पोहोचत असेल तर आम्हाला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांना डोळे नाहीत, मुंग्या आंधळ्या असतात, मुंग्यांना दृष्टी नाही, पण तरीही मुंगींची रांग चुकलेली आम्हाला दिसत नाही. कुणीतरी एका विद्वानाला विचारलं, हे जग कधी संपेल? तो विद्वान म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी निवांत आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. पण तुम्हाला एकही मुंगी निवांत बसलेली दिसणार नाही, आराम करताना भेटणार नाही, अजिबात नाही. अखंड काम करत असते ती, अखंड. मला सांगा केवढासा जीव आहे होतो, अखंड काम करतो. आमच्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं ना, अरे 8-8 तास तरी अभ्यास झाला पाहिजे, मरायचं आहे का? मरतं कामाने माणूस. माणूस कामानं मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतं. हे पहिलं लक्षात घ्या. ताण कधी वाढतो?
तणाव आला की तणाव कधी येतो? काम साठलेलं दिसलं की. काम कधी साठतं? आपण रेंगाळत ठेवलं की. रेंगाळतं कधी? उरात आळस असला की. आळस कधी येतो? बघू परत. ही वृत्ती असली की. सातत्यानं जी माणसं काम करतात ती कधीच ताणतणावात नसतात, अजिबात नाही, हे लक्षात घ्या. शक्ती तुमच्यात नाही, शक्ती तुमच्या सातत्यात आहे. पाण्याचा एकच थेंब एका वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो. कठीण आहे तो पत्थर, वज्रासारखा आहे. एक थेंब अविरत 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 पडत जातो आणि एक दिवस त्या पत्थराला सुद्धा भेग पाडतो. ताकद पाण्याच्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. सातत्याच्या जोरावर कुठलं यश मिळवता येतं. जगातली सगळ्यात लांब नदी कुठली माहिती आहे? अमेझॉन. सगळ्यात लांब नदी. या अमेझॉनचा जिथं उगम होतो तिथं एक एक थेंब पडतो आणि 2 थेंबातलं अंतर 8 सेकंदाचं असतं. हजारो वर्ष झाली त्या 2 थेंबातलं अंतर 8 सेकंदच आहे. एक थेंब पडल्यानंतर 8 सेकंदांनीच दुसरा थेंब पडतो. त्या थेंबाच्या 8 सेकंदानंतर पडण्याच्या सातत्यात हजारो वर्षात अजिबात बदल झाला नाही. म्हणून थेंबा थेंबानं अमेझॉन नावाची जगातली सगळ्यात लांब नदी बनली आहे. एकाग्रता करायची आहे ना. मी आता इथून पुढे मोबाईल वापरणार नाही. तू 5 मिनिटंही थांबू शकत नाही. मोठा प्रयोग करू नका, छोटे छोटे प्रयोग करा. मी 1 तासभर मोबाईलला हात लावणार नाही. आस्ते आस्ते जा. छोट्या छोट्या प्रयोगानेच मोठ्या यशाची मुहूर्तमेढ रोवता येते. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. सातत्य महत्वाचं आहे. सातत्य. अखंड अहोरात्र मुंगी काम करते. पावसाळ्याच्या 4 महिन्यासाठी 8 महिने ती राबत असते. मग एवढं काम करते, एवढीशी मुंगी सकाळी जन्माला आली की कामानं संध्याकाळी मरायला पाहिजे. मुंगीचं आयुष्य किती असतं? अखंड काम करते ती. किती जगत असेल ती, तिचं आयुष्यमान किती आहे? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. मुंग्या आंधळ्या आहेत, मुंग्यांना डोळे नाहीत, त्या दृष्टीहीन आहेत, अखंड काम करत असतात, तरी मुंग्या 30 वर्ष जगतात. आम्हाला अडचण काय आहे? सातत्य राखलं तर चिकाटीनं पुढे गेलात तर ते हवं ते वाटेल ते यश मिळवू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. अरे सगळं आहे तुमच्याकडं, अडचण काय? एक मुलगी वेळे अगोदरच जन्माला आली, लहानपणीच पोलिओ झाला, पाय अपंग. डॉक्टरांनी सांगितलं ही मुलगी स्वतःच्या पायावर उभाच नाही राहू शकत, चालणं लांबच. घरी आल्यावर त्या इवल्याशा मुलीने आपल्या आईला विचारलं, आई खरंच मी कधीच माझ्या पायावर उभा नाही राहणार? आई म्हणली कोण म्हटलं? ते डॉक्टर, त्यांना काय कळतं? तू उभा राहणार आहेस, तू चालणार आहेस, तू पळणार आहेस. ती आई 12 वर्ष आपल्या पोरीला सांगत राहिली, पायावर उभा राहशील, उभा राहशील तू. 2 वर्षाची ती पोर, आई 6 वर्ष सातत्यानं सांगतेय, विल्मा तू उभा राहशील, जमेल तुला, तू उभा राहशील विल्मा. आणि पोलिओ झालेली ती विल्मा वयाच्या 8व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहिली. उत्तम. तू चालशील, तू चालशील विल्मा. आईनं कुबड्या आणून दिल्या. वयाच्या 12व्या वर्षी ती विल्मा कुबड्याच्या आधारानं चालायला लागली. उत्तम विल्मा, कुबड्या सोडून चालशील, तू चालशील. वयाच्या 14व्या वर्षी विल्मा कुबड्या सोडून चालायला लागली. आई म्हणाली विल्मा पळशील, पळशील तू. वयाच्या 15व्या वर्षी विल्मा पळायला लागली. आई म्हणाली विल्मा शाळेत धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचायस तू. वयाच्या 16व्या वर्षी त्या विल्मानी शाळेतल्या धावण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. आई म्हणाली विल्मा ऑलिम्पिकला उतरणार आहेस तू. आणि हीच विल्मा पोलिओनं अपंग झालेली ऑलिम्पिक मध्ये उतरली आणि तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. अरे आम्ही पायात चपल्या नाहीत म्हणून वडिलांशी भांडत बसतो, आणि ती विल्मा पाय नसताना ऑलिम्पिक मध्ये 3 सुवर्ण पदक कमावते. इच्छाशक्ती असायला हवी. बस तुम्हाला वाटायला हवं
कळसावरच्या झेंड्यानं कायम फडफडतच राहावं लागतं. फडफडणं झेपत नसेल तर पायाचा दगड होऊन पडा, त्याला कुणी हलवत नाही. आयुष्यभर फक्त इतरांची पावलं झेलावी लागतील. आणि कळसावर गेलात तर वस्तीचं चिन्ह परमेश्वराचं वस्तीस्थान म्हणून झेंड्यासारखं फडफडता येईल. काय व्हायचंय ते तुम्ही ठरवा. कळसावरचा फडफडता झेंडा की पायाचा दगड? ती सगळी क्षमता, ती सगळी शक्ती, ती सगळी ताकद तुमच्यात आहे. स्वतःच्या त्या ताकदीचा, कुवतीचा, क्षमतेचा, बुद्धीचा वापर करा आणि स्वतःच्या आयुष्याला आकार द्या. एक लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्यात